तर आज बनवूया मस्त असे तिखट कुरकुरीत आणि टेस्टी शेव। तर त्यासाठी मी इथे घेतले एक मोठी वाटी बेसन पीठ आणि हे बेसन पीठ आता सर्व थोडं थोडं करून चाळून घेणार आहोत। तर हे बेसन पीठ आता मी इथं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि इथे मिक्सर मधून काढून घेणार आहे मी जिरे, ओवा आणि लसण। थोडंसं पाणी टाकायचंय आणि याचं पेस्ट तयार करून घ्यायचे बारीक आणि चाळणीत काढून हे सर्व व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून छानून घ्यायचंय, जेणेकरून जे जाड जाड त्याचा चोथा असतो तो साच्यात अडकणार नाही आणि शेव आपले व्यवस्थित होतील। तर अशा पद्धतीने मी हे सर्व इथे गाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत आता। तर हे बघा मी इथे सर्व मस्त हाताने मिक्स केलेलं आहे। तर इथे हे थोडंसं पातळ झालं होतं कारण मी इथे अंदाजेच पाणी टाकलेलं आहे। तर यात आता मी थोडंसं बेसन पीठ टाकून घेणार आहे परत। हे बघा आपल्याला खूप घट्टही नाही पाहिजे हे पीठ आणि खूप पातळही नाही पाहिजे, तर त्यामुळे मी इथे आता एक मुठभर बेसन पीठ परत टाकून घेतले आणि मळून घ्यायचंय त्याला छान। एक 10 मिनिटे आपण त्याला ठेवून मग शेव बनवायला घेऊया। तर हे बघा ते मस्त असं आपलं पीठ मळून तयार झालं होतं ते। साच्याला आता तेल लावून त्यात भरून घ्यायचंय आणि तेल छान आपलं गरम पाहिजे, खूपही गरम नाही पाहिजे, नाहीतर जसेच आपण शेव तेलात टाकू तर ते जळून जातील। त्यामुळे खूप जास्तही गरम नाही पाहिजे आणि खूप गारही नाही पाहिजे। तर हे बघा आता मी इथे शेव टाकून घेतलेले आहे आणि जोपर्यंत शेवचे जे बबल्स येतात, आपण टाकल्या शेव, तर ते बबल्स जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्याला काही पलटायची आवश्यकता नाही, म्हणजे ते व्यवस्थित तळलं जातं आणि तुटतही नाही पलटवताना। हे बघा खूप सारे असे बबल्स येतात, जोपर्यंत ते बबल्स पूर्ण असे कमी होत नाही, हे बघा अशा पद्धतीने तोपर्यंत त्याला पलटवायचं नाही, नाहीतर मग ते तुटतात मध्येच पलटवल्यावर। तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व शेव तयार करून घेतलेत आणि मस्त असे छान कुरकुरीतही झाले होते।